नाशिक महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा बिगुल वाजताच शहरातील राजकीय वातावरणाला वेग आलाय। या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 1 ड मधून अरुण पोपट पिंगळे यांनी नगरसेवक पदासाठी उमेदवारी जाहीर केली असून त्यांच्या प्रवेशामुळे निवडणुकीत चुरस वाढली आहे। अरुण पिंगळे हे एक अभ्यासू, कार्यतत्पर आणि सामाजिक भान असलेले व्यक्तिमत्व म्हणून परिसरात ओळखले जातात। नागरिकांच्या दैनंदिन प्रश्नांनी त्यांचा नेहमीच जवळचा संबंध राहिला असून विविध सामाजिक उपक्रमांतून त्यांनी लोकांचा विश्वास संपादन केलाय। प्रभागाचा सर्वांगीण विकास, मूलभूत सुविधा बळकट करणे आणि नागरिकांच्या समस्या प्रभावीपणे मांडणे हे त्यांच्या प्रचाराचे मुख्य मुद्दे आहेत। त्यामुळे स्थानिक मतदारांमध्ये त्यांच्या उमेदवारीकडे सकारात्मक दृष्टीने पाहिले जात असून प्रचाराला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं चित्र आहे। एकूणच प्रभाग क्रमांक 1 ड मधील निवडणूक अधिक लक्षवेधी ठरण्याची शक्यता निर्माण केली जाते। अनेक समस्या आहेत। आता मी 27-28 वर्ष झाले शाळेची बस चालवतो, मुलं सोडतो। प्रत्येक गल्लीत, प्रत्येक प्रभागाचे आपल्याला म्हणजे पूर्ण प्रभागाचा आपल्याला अनुभव आला आहे। तर जागेवर कचरा, बरोबर, जागेवर प्रदूषण, म्हणजे इतकी घाण करलेली असती, घंटागाडी घराजवळ जाऊन सुद्धा याचं लक्ष पाहिजे ना, बरोबर का नाही? अजून लोकांना अनेक सुविधा पाहिजे। तर काही ठिकाणी 20च मिनिटं पाणी येतं, तर पूर्ण बिल्डिंगला 20 मिनिटं पाणी आल्यानंतर तुम्ही पूर्ण बिल्डिंगमध्ये कमीत कमी 15 ते 20 फ्लॅट जरी धरले तर 20 मिनिटात किती जणांना पाणी कसं जाणार आहे? ते अनेक वर्षापासून पाण्याची बी समस्या आहे। इकडं गार्डन विकसित नाही सर, कुठलंच गार्डन विकसित नाही। समजा गार्डन विकसित केलं किंवा आणखी लहान मुलांना खेळणं, जिम, वृद्ध लोकांना फिरण्यासाठी जॉगिंग ट्रॅक, असं एक आयटम बनवली ना तर प्रभागाचा योग्य विकास होईल। लहान मुलांना राहायला गार्डन नाही, नंतर मोठे मुलं अभ्यासिका नाही सर प्रत्येक ठिकाणी, कारण खूप लांबपर्यंत जावं लागतं मुलांना। नंतर लाईटीचे प्रॉब्लेम, कचरा साफ होत नाही, त्याच्यावर वेळोवेळी लक्ष देणे, प्रभागातील लोकांशी वेळोवेळी जाऊन आपण बोललो पाहिजे त्यांच्याशी। मग मी ते सगळं करल, प्रभागातील लोकांच्या समस्या जाणून घेईल आणि मी एक सर्वसाधारण कुटुंबातला माणूस आहे, त्याच्यामुळे मला त्याची सर्व जाण आहे। महिलांसाठी आणि युवकांसाठी प्रभाग क्रमांक 1 मध्ये काय करण्याचा आपला मानस आहे? तर महिलांसाठी रोजगार हमी त्यांना मिळाली पाहिजे, कुठली ना कुठले रोजगार त्यांना आपण उपलब्ध करून देऊ। आणि मुलांसाठी गार्डन किंवा अभ्यासिका हे सर्व आपण करू। आरोग्याचा मुख्य प्रश्न हो, आरोग्याचा निवडून आल्यानंतर तो कसा पूर्ण करणार आहात? सर, आरोग्याचं वेळोवेळी आपल्याला शिबिर घ्यावे लागेल। ते शिबिरा माध्यमातून आपल्याला समजेल कोणाला काय आजार आहे, त्यानुसार आपण त्यांचं नियोजन करू। जाता जाता प्रभाग क्रमांक 1 मधील मतदारांना, नागरिकांना काय आवाहन करा? प्रभाग क्रमांक 1 मधील नागरिकांना मी आवाहन करतो की मला प्रचंड मतांनी निवडून द्या, मी तुमच्या सर्व समस्या दूर करेन। तशीच माझी निशाणी नारळ असून अपक्ष उमेदवार आहे ड गटातून। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।